च्या सुरुवातीला सत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी साध्वी प्रज्ञा सिंग कर्नल पुरोहितांसह 7 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले। पुराव्यांच्या अभावी मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपी आता निर्दोष मुक्त झाले। तर आपण पाहतोय मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील हा निकाल आता समोर आलेला आहे। एनआयच्या विशेष न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे। यामध्ये 7ही आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले। 17 वर्षांनंतर हा निकाल लागलाय। साध्वी प्रज्ञा कर्नल पुरोहितांसह मालेगाव स्फोटातील 7 आरोपी निर्दोष मुक्त। पुराव्यांअभावी सर्व 7 आरोपींची निर्दोष मुक्तता। स्फोटासाठी वापरण्यात आलेली बाईक साध्वी प्रज्ञा सिंह यांची असल्याचा पुरावा नाही। बाईकवर ब्लास्ट झाला हे सिद्ध झालं नाही। सुरुवातीपासून एक वेगळा रंग या केसला देण्यात आला त्या वेळच्या राजकीय लोकांकडून आणि ते एक मोठं नाव त्यात ऍड करण्यात आलं। फक्त ती गाडी वापरली गेली म्हणून साध्वीचं नाव तिथे घेण्यात आलं। पण या केसमध्ये ती गाडी साध्वीची होती हे प्रोसिक्युशन प्रूव्ह करू शकलं नाही। मान्य कोर्टाने स्पष्ट सांगितलं की एखाद्या केसमध्ये गाडीची ओनरशिप प्रूव्ह करायची असेल चेसिस नंबर प्लस इंजिन नंबर दोन्ही प्रूव्ह केलं पाहिजे, जे ह्या केसमध्ये केलेलं नाहीये। मालेगाव बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञा सिंह निर्दोष मुक्त। आरडीएक्स कर्नल पुरोहित यांनी आणल्याचा पुरावा नाही। कर्नल पुरोहित यांनी बॉम्ब बनवल्याचा पुरावा नाही। पुरोहितांनी संस्थेची रक्कम स्फोटासाठी वापरल्याचा पुरावा नाही। अभिनव भारतचा निधी बॉम्बस्फोटासाठी वापरल्याचा पुरावा नाही। कोर्टाने हे सांगितलं की जे 350 साक्षीदार तपासले त्यामध्ये कुठल्याही साक्षीदाराच्या एव्हिडन्समध्ये हे आलेलं नाही की कर्नल पुरोहितने ऑन ड्युटी असताना आरडीएक्स मिळवलं, त्यानंतर आरडीएक्स ट्रान्सपोर्टेशन कसं झालं याच्यावर प्रोसिक्युशन एजन्सी प्रकाश टाकू शकलेली नाहीये। त्यानंतर नेमकं कुठे हे बॉम्ब असेंबल केले गेले हे सुद्धा प्रोसिक्युशन एजन्सी समोर आणू शकली नाही, हे कोर्टाने सांगितलं। मोबाईलमध्ये कोणतेही पुरावे सापडले नाही। बोटांचे ठसेही कुठे सापडले नाही। आरोपींनी बैठका केल्या याचा पुरावा नाही। आरोपींच्या विरोधातील बहुतांश आरोप चुकीचे। फक्त संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही। कोर्टासमोर बोलताना साध्वी प्रज्ञा सिंग यांना रडू कोसळलं। मला जेव्हा तपास यंत्रणांनी बोलवलं तेव्हा मी सहकार्याच्या भावनेने आले, पण मला पोलीस कोठडीत ठेवलं, माझा अपमान केला, मारहाण सुद्धा केली। माझा समाजात अपमान झाला। पूर्ण आयुष्य संन्यास घेऊन जगले तरीही लोक मला वाईट नजरेने बघायचे, माझा अपमान करायचे। माझ्यावरून भगव्या रंगाला सुद्धा कलंकित केलं गेलं। 17 वर्षात मी पहिल्यांदा आनंदी झाले। अपमानाचं आयुष्य मी 17 वर्ष जगत होते। भगव्याला आतंकवाद बोललं गेलं, आज भगव्याचा विजय झाला, हिंदुत्वाचा विजय झाला। ज्यांनी भगव्यावर अत्याचार केला देव त्यांना शिक्षा देईल। मी आता प्रसन्न आहे, आपले आभार मानते, धन्यवाद देते। पण निर्दोष सुटून सुद्धा आयुष्यात आतापर्यंत जे नुकसान झाले त्याचं काय करायचं? निर्दोष मुक्तता झालेले समीर कुलकर्णी कोर्टात काय म्हणाले? मला भोपाळमधून अटक करताना माझ्याकडून 900 रुपये काढून घेतले आणि रेकॉर्डवर 750 रुपये दाखवले। माझे ते 900 रुपये मला परत मिळावेत। प्रश्न पैशांचा नाहीये, पण मला ते पैसे परत मिळावे। निर्दोष मुक्तता झालेले कर्नल पुरोहित कोर्टात काय म्हणाले? मला जी शिक्षा या 17 वर्षांमध्ये मिळाली ती मी भोगली। जामिनावर येऊनही मला बरंच काही सहन करावं लागलं। जे काही घडलं ते वाईट होतं। तपास यंत्रणा चुकीची नसते, पण त्यामध्ये काम करणारे काही अधिकारी चुकीचे असतात। आम्ही त्यांचे शिकार झालो। अधिकारांचा गैरवापर करून आम्हाला शिक्षा देण्यात आली। सामान्य माणसाला असा त्रास पुन्हा कधीही सहन करावा लागू नये। मी कोर्टाला धन्यवाद देतो। I am serving the nation. I'll keep serving the nation. That's all. I am serving the nation. I'll keep serving the nation. दरम्यान या प्रकरणावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। आतंकवाद भगवा न कभी था, न कभी है, न कभी रहेगा, असं फडणवीस ट्विट करत म्हणाले। आतंकवाद भगवा न कभी था, न है, न कभी रहेगा। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री। आतंकवाद भगवा न कभी था, न है, न कभी रहेगा। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री। दरम्यान न्यायालयाच्या निकालाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वागत केलंय। भगव्याला बदनाम करण्याचं हे काम काँग्रेसनं केलं होतं। काँग्रेसला न्यायालयानं चपराक लगावली आहे असंही एकनाथ शिंदे म्हणाले।
न्याय उशिरा मिळाला. न केलेल्या कृत्याची शिक्षा मात्र त्यांना भोगावी लागल्याची ही खंत शिंदेंनी बोलून दाखवली. सतरा वर्षांच्या दीर्घ लढाईनंतर मालेगाव बॉम्बस्फोटातील 7 कथित आरोपींची विशेष न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली. न्यायाला उशीर झाला हे खरंय, पण सत्य कधीही पराजित होत नसतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. मालेगाव स्फोटाप्रकरणी खोटे आरोप करून तुरुंगात डांबण्यात आलेल्या देशभक्तांना शिवसेनेनं पहिल्यापासूनच निसंदिग्ध पाठिंबा दिला. आपली बाजू न्यायाची आहे याबद्दल शिवसेनेला कधीही संदेह नव्हता. कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंग आदी 7 जणांना या आरोपामुळे प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागलाय. हा अन्याय हिंदू जनता कधीही विसरणार नाही. हिंदू कधीही देशविरोधी कृत्य करू शकत नाही, कारण देशभक्ती हे हिंदू धर्मीयांसाठी धर्मकार्यच असतं. हिंदू दहशतवाद नावाचा भंपक शब्द काँग्रेसी षडयंत्रकारी नेत्यांनी चलनात आणला. ह्याच्यासारख्या धादांत खोट्याला त्यांच्यापाशी आता काय उत्तर आहे? एक काळकुट्ट पर्व आज संपलंय. हिंदू धर्मियांवरचा कलंक पुसला गेलाय. गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा आता 100 पट मोठ्या आवाजात देशभरात दुमदुमेल. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं. वळत पुढच्या बातमीकडे. निकालानंतर सरकार सुप्रीम कोर्टात जाण्याची भूमिका घेणार आहे का, असा सवाल या निकालावरून हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारलाय. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. दुटप्पीपणा हा सरकारनं कुठल्याही प्रकारचा करू नये, असंही सपकाळ म्हणाले. मुंबईतील बॉम्बस्फोटाचा निकाल लागल्या सरकारने ताबडतोबीनं सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची भूमिका घेतली. या निकालानंतरही सरकार ती भूमिका घेणार आहे का? कारण दोन्ही दहशतवादी हल्ले होते आणि दोन्हीच्या आरोपींना अटक ही झालीच पाहिजे. आया था संसद जो है वो लोकतंत्र का मंदिर है और ये जो न्यायालय है कोर्ट जो है न्याय का मंदिर है. कल संसद में भी अमित भाई साहब भारत के गृह मंत्री ने कहा हिंदू आतंकवादी नहीं हो सकता है. आज इस केस के फैसले ने भी उसी बात पर मोहर लगाई है कि अरे भगवा आतंकवाद नहीं है, हिंदू आतंकवादी नहीं हो सकता है. यहाँ पर जो पीड़ित है वो हाई कोर्ट जाने की बात कर रहे हैं. बराबर है, उनका अधिकार है, वो जाना चाहिए, उसमें कोई बुरी बात नहीं है. कानून ने उनको अधिकार दिया है, अधिकार है, वो अधिकार का उपयोग करें. और वहाँ भी पूरा विश्वास है जो सत्य की विजय है वहाँ भी सत्य की विजय होगी. कोर्ट ने कौन से पहलू देखा जहाँ पर ये जजमेंट दिया है? कौन से पहलू देखे थे? कौन से पहलू देखे तो मैं आपको 7-8 पहलू गिन के बता देता हूँ, जरा पकड़ना इसको. 7-8 पहलू जो छोटा मुझे याद है, मैंने कुछ अधिकारियों को भेजा है, मैं बताता हूँ. जी सर, मोबाइल दीजिए ना. तर या प्रकरणामध्ये आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आणि याच पार्श्वभूमीवर या प्रतिक्रिया आता समोर येत आहेत. दरम्यान साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित यांच्यासह 7 आरोपी यामध्ये निर्दोष मुक्त झाले.